नमस्कार. तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आदिपती अक्षराची वाट बघत असतो, पण त्याला मात्र खूप ऊन लागतं. तो सूर्या भावा, तू तर नुसता आग होतायलाय. आता मी एक काम करतो, 100 झाडीच लावतो. तेवढ्या तोंक्याचा फोन येतो. तो आदिपती भावा, ती जी लिस्ट टाकली ना तेवढी चेक कर. आदिपती म्हणतो, एवढ्या उन्हात चेक करत राहिलं ना मला जावं लागेल डॉक्टरकडून चेक करायला. तू एक काम कर, तूच चेक करून घे. ओंक्या म्हणतो, भावा उन्हाळा म्हटल्यावर ऊन लागणारच ना. तेवढ्यात आदिपतीच्या डोक्यावर सावली येते. तो ओंक्या भावा, एक ढग आलं वाटतं. ओंक्या म्हणतो, मला अख्ख्या कोल्हापुरामध्ये कुठं ढग दिसाना. आदिपती म्हणतो, काय माहिती, इथं असेल मग. अक्षरा त्याच्या डोक्यावर पदर पकडून असते. तो मागे बघतो, ती स्माईल करत असते. आता आदिपती तिच्याकडे बघतच राहतो आणि अक्षरा लाजते. आता आदिपती एकटक बघत असतो. ती हसायला लागते. तो ओंक्या भावा, आमचं स्पेशल आहे, तुला नंतर फोन करतो. आणि म्हणतो, काय तुम्ही केव्हा आला आणि हे काय असं धरून उभा राहिला. अक्षर म्हणते, अहो किती उन्हात उभा राहिलात तुम्ही, जरा सावली बघून उभा राहायचं ना. तो अहो आत्ता आलो, 2 मिनटं झाली. ती काय आदिपती, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी नाही का. आदिपती म्हणतो, तुम्ही आमच्यावर कावू नका, तो आधीच तापलाय आणि तुम्ही कशाला कावताय. आम्हाला आहे की आमची काळजी, एवढ्या उन्हाने काय होत नाही. अक्षरा म्हणते, तिकडे उसाचा रस आहे, आपण जाऊया का. आदिपती म्हणतो, कसल्या मनकावड्या आहेत, तुमचीच वाट बघायलो उसाचा रस पिण्यासाठी. अक्षरा म्हणते, मला कळतं तुमच्या मनातलं. तो तुम्हाला कळतं आमच्या मनातलं. ती हो, तुम्हालाच कळत नाही. आदिपती म्हणतो, म्हणजे काय चाललंय काय तुमच्या मनात. अक्षरा म्हणते, तुम्हाला काहीच जाणवत नाही का हो. तो म्हणजे ती म्हणते, माझ्या वागण्यातला बदल. तो हा बदल झालाय, खरं झालाय. चिडचिड लय वाढली तुमची, हल्ली लई चिडताय. ती म्हणते, तुम्हाला फक्त चिडचिड दिसते, बाकी काहीच दिसत नाही. आता दोघांची तुतुमेमे चालू होते. आदिपती म्हणतो, अहो सांगितल्याशिवाय कळणार कसं. अक्षरा म्हणते, तुम्हाला सगळंच कसं सांगावं लागतंय. तो हे बघा परत चिडायला. ती म्हणते, असू द्या, चला रस पिऊया. आता ती जायला लागते. आदिपती म्हणतो, आम्ही जेव्हा तुमच्या प्रेमात पडलो होतो ना तेव्हा तुम्ही आम्हाला मुद्दाम त्रास दिला नव्हता, पण आम्ही मात्र मुद्दाम त्रास देणार. खरंच मजा येते मुद्दाम त्रास द्यायला. तुम्ही कधी एकदा प्रेमाची कबुली देताय असं झालं आहे आम्हाला. नीलम रस्त्याने चाललेली असते, पण फॅक्टरीतला मुलगा येतो आणि तिला त्रास देत असतो. ती अहो मला खरंच नाही जमणार, माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे. तो अगं तू कशाला काळजी करते, तुझ्या घरच्यांची जबाबदारी मी घेतो ना. आणि मला नाही म्हटल्यावर काय होतं ते माहिती आहे ना तुला. शेवटचा चान्स देतो, दादा वेस तेच नाही विचारणार. लाजतो म्हणतो, आय लव्ह यू, येऊ का आता. इकडे आदिपती अक्षराच्या मागे चाललेला असतो. दोघं जातात आणि एका बेंचवर बसतात आणि दोघंही हसायला लागतात. अक्षरा म्हणते, काका 2 ग्लास रस द्या. काका ऊस मोडायला लागतात. आदिपती म्हणतो, थांबा आणि तो ऊस मोडून देतो. याचं अक्षराला खूप कौतुक वाटतं. आदिपती म्हणतो, आम्हाला सांगायचं नाही होय. काका म्हणतात, अहो तुम्हाला कसं सांगायचं, गिराईक देव असतो. आदिपती म्हणतो, देवाकडे मदत मागितलं तर काय होतं का हो, देवच मदत करतो. तेवढ्यात काकू येते म्हणते, अहो जेवून घ्या ना, सकाळी नाश्ता पण करून आले नाही. दोघांचं बोलणं चालू असतं. आदिपती म्हणतो, अहो आम्ही थांबतो की, जेवून घ्या तुम्हाला काकीची शपथ. आता अक्षराने आदिपतीमध्ये बरंच काही बोलणं होतं. अक्षरा म्हणते, माझ्यामुळे तुमचा गाण्याचा क्लास बंद झाला. आदिपती म्हणतो, नाही हो, एवढं कुठं मनावर घेता. आता दोघांचं मस्त बोलणं चालू असतं. तेवढ्यात काका रस आणून देतात. अक्षरा रस पिते, तिला मिशा येतात. आता आदिपती हसायला लागतो, ती पुसायला लागते. आदिपती म्हणतो, ओ मिशावाले थांबा जरा. तो आता अक्षराची होठ अलगद पुसत असतो. तेवढ्यात चंची येते आणि हे बघत असते. ती फक्त बघत नाही तर फोटो पण काढते. आदिपती उठतो. अक्षरा म्हणते, अहो तो बोला की. ती फक्त बघत राहते. तो अहो बोला की. ती तिथे बघा तिकडे रसवाले काका काकू. आता मात्र अक्षरा त्यांना दाखवून स्वतःच्या प्रेमाची हिंट देत असते आणि म्हणते, काय मस्त जोडी त्यांची. आदिपती म्हणतो, हां मग त्यांचं काय. ती म्हणते, आपण पण असंच म्हातारे होईपर्यंत संसार करायचा. आदिपती म्हणतो, मग करायचे की, अशी 100 गाडी टाकू आपण उसाच्या रसाचे. अहो दातं पडली ना तर कवळी लावू, चालायचं बंद झालं ना वाकर घेऊ, चटणीसोबत भाकरी खाऊ. चुटकी वाजत म्हणतो, पण एकमेकासनी आधार देऊ. आता अक्षरा गोड हसायला लागते आणि आदिपती तिच्याकडे बघत असतो. चंची जाते.
आणि भुवनेश्वरीला फोटो दाखवते. भुवनेश्वरी म्हणते, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? ती चंचीला काही दाखवत नाही, पण तिचा मात्र जळफळाट होतो. इकडे अधिपती म्हणतो, तुमच्या मनात काय आहे ना ते आम्हाला कळतंय थोडं थोडं, पण मी वाट बघायलो. तुम्ही काय सांगताय? अक्षराची काही हिंमत होत नाही, तर तो बोला 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 तो सारखं विचारत असतो, पण अक्षराची काही हिंमत होत नाही. ती लगेच उठते आणि म्हणते, आपण घरी जाऊन बोलूया. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं. तेवढ्यात अधिपतीला फोन येतो. तो म्हणतो, हां चंचे, बोल की, काय काम आहे? चंची म्हणते, अधिपती कुठं आहेसा तुम्ही? तो म्हणतो, हाय मी बाहेर आहे. ती म्हणते, अहो अधिपती, मावशीची तब्येत ना लय बिघडली आहे, तुम्ही जरा येता का घरला? तो म्हणतो, काय झालं? ती म्हणते, या ना घरला, लगेच या. आता अधिपती घाबरून म्हणतो, आलो लगेच आलो. अक्षरा म्हणते, काय झालं हो? तो म्हणतो, अहो आईसाहेबांची तब्येत बिघडली. आता मात्र अक्षराला चांगला संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.